आपण ज्या उत्साहात शिवजयंती साजरी करतो तिची सुरुवात नेमकी कोणी केली हे तुम्हाला माहीत आहे का? संपूर्ण माहिती सांगते, पण त्याआधी सून व्हिडिओला नक्की फॉलो करा. ब्रिटिश काळात महाराष्ट्रात लोकांना एकत्र आणण्यासाठी आणि स्वराज्याच्या विचारांची आठवण करून देण्यासाठी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी शिवजयंती उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिलं. सन 1895च्या आसपास शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या प्रमाणावर साजरी करण्याची चळवळ सुरू झाली. या मागचा उद्देश फक्त उत्सव नव्हता, तर लोकांमध्ये इतिहासाचा अभिमान आणि स्वातंत्र्याची जाणीव निर्माण करणं हा होता. सभांमधून, व्याख्यानामधून आणि मिरवणुकांमधून शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची माहिती सामान्य जनतेपर्यंत पोहोचवली जाऊ लागली. हळूहळू हा उत्सव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरला. म्हणूनच शिवजयंती हा केवळ एक सण नाही, तर स्वाभिमान, प्रेरणा आणि स्वराज्याच्या विचारांची आठवण आहे. तुम्हाला शिवाजी महाराजांबद्दल कोणता प्रसंग सर्वात प्रेरणादायी वाटतो? कमेंटमध्ये नक्की सांगा.